रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण सर्वजण मनापासून स्वामींची सेवा करतो, जप करतो, पारायण करतो, पण तरीही कधी कधी मनात एक शांतसा प्रश्न उभा राहतो. स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का? मी करतोय ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचतेय का? आजचा हा व्हिडिओ याच प्रश्नांची उत्तरं देणारा आहे. कारण मित्रांनो, जेव्हा स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे असतात, तेव्हा जीवनात आणि घरात काही विशिष्ट, सूक्ष्म पण स्पष्ट बदल जाणवू लागतात. एक स्वप्नात दर्शन होणे. ज्या भक्तांवर स्वामींची विशेष कृपा असते, त्यांना अनेकदा झोपेत स्वामींचे दर्शन होते. कधी स्वामी स्वतः दिसतात, कधी एखादं जुने पवित्र मंदिर दिसतं, कधी देवघरात उजळलेला दीप. हे केवळ स्वप्न नसतं मित्रांनो, ही आत्म्याने घेतलेली अनुभूती असते. स्वप्नात देवघर, दिवा किंवा स्वामींची छबी दिसणे हा स्वामी आपल्या सोबत असल्याचा खूप मोठा संकेत मानला जातो. दोन घरातील वातावरणात शांतता. स्वामी ज्या भक्तांचं आयुष्य बदलणार असतात, त्यांच्या घरात विनाकारण होणारे वाद, भांडण, कटुता हळूहळू नाहीशी होऊ लागते. घरात शांतता नांदू लागते. सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढतो. पती पत्नीचं नातं अधिक दृढ होतं. मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसू लागतात. ही शांतता म्हणजेच स्वामींच्या कृपेची पहिली पावती. 3. अचानक दिव्य सुगंध जाणवणे. कधी कधी असं होतं की घरात अगरबत्ती नाही, फुलं नाहीत, तरीही अचानक एक पवित्र, मनमोहक सुगंध जाणवतो. विशेषतः पहाटे किंवा शांत रात्रीच्या वेळी. हा सुगंध म्हणजे स्वामींच्या दिव्य उपस्थितीची खूण असते. 4. संत किंवा साधूंचे आगमन. काहीही पूर्वसूचना नसताना एखादा साधू, संत किंवा फकीर तुमच्या दारात येतो. तो काहीही मागत नाही, फक्त आशीर्वाद देतो आणि शांतपणे निघून जातो. मित्रांनो, हा योगायोग नसतो, तो स्वामींनी पाठवलेला एक संकेत असतो. 5. अंगणात प्राण्यांचे आगमन. जप, नामस्मरण किंवा पारायणाच्या वेळी अचानक गायी, कुत्रा किंवा मांजर दारात येणं अत्यंत शुभ मानलं जातं. विशेषतः गायीचं येणं लक्ष्मी आणि समृद्धीचं प्रतीक आहे. हे निरागस प्राणी स्वामींचे दूत मानले जातात, म्हणून त्यांना कधीही हाकलू नये. 6. जीवनात समृद्धी आणि संधी. स्वामींची कृपा झाली की प्रगतीचे मार्ग आपोआप मोकळे होतात. जिथे अडथळे होते, तिथे संधी दिसू लागतात. मुलांच्या शिक्षणात प्रगती, कामव्यवसायात यश, आरोग्यात सुधारणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला मिळणारी शांतता. हीच खरी समृद्धी आहे. 7. सकारात्मक चिन्हे आणि स्वभावात बदल. तुळशीचं रोप नेहमी हिरवंगार राहतं. देवघरातील दिवा शांतपणे दीर्घकाळ तेवत राहतो. मनात करुणा वाढते. सेवा, दान, त्यागाची भावना जागृत होते. वाईट स्वप्न कमी होतात. मन अधिक उत्साही आणि स्थिर राहतं. उपसंहार. मित्रांनो, जर तुम्हाला यापैकी एक तरी संकेत जाणवत असेल, तर निश्चिंत राहा. श्री स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत. तुमची सेवा त्यांनी स्वीकारली आहे. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.